हॅलो फ्रेंड्स, फ्रेश ग्रीन मटारचा सीझन संपण्यापूर्वी हा लुसलुशीत असा मटार ढोकळा नक्की ट्राय करा. बनवायला अतिशय सोपा, झटपट होणारा आणि पौष्टिकसुद्धा. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, 1 वाटी फ्रेश कोथिंबीर, 1 वाटी ताजे मटर, चवीनुसार लसूण, अद्रक आणि मिरची आणि फ्रूट सॉल्ट. सर्वप्रथम रवा घ्यायचा, त्यामध्ये दही टाकायचं आणि गरजेनुसार पाणी घ्यायचं आणि ह्याला एक थोडं जास्त घट्ट पण नको आणि जास्त सैल पण नको असं बॅटर बनवून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये मला अजून पाणी लागत होतं म्हणून मी थोडं पाणी टाकलं. याला व्यवस्थित एकजीव करून 10 ते 15 मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं. तोवर मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजे मटार, त्यानंतर आलं, लसूण आणि चवीनुसार मिरची आणि कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी टाकून ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता बॅटरमध्ये ही पेस्ट मिक्स करायची. मिक्सरच्या भांड्याला पेस्ट राहिली असेल तर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्यानंतर ते बॅटरमध्ये ॲड करून त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालायची. ह्याला व्यवस्थितपणे एकजीव करायचं. बॅटर अगदी एकसारखं बनलं पाहिजे असं व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर या बॅटरला अजून 10 मिनटासाठी रेस्टला ठेवायचं. तोपर्यंत कढईमध्ये थोडंसं पाणी घालून ढोकळ्यासाठी स्टँड ठेवायचं. कढई प्रीहीटला ठेवायची आणि ज्या पॉटमध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्याला ऑइलने व्यवस्थित सगळीकडून ग्रीस करून घ्यायचं, जेणेकरून ढोकळा कुठेही चिटकणार नाही आणि इझिली मोल्डमधून बाहेर येईल. आता तयार बॅटरमध्ये फ्रूट सॉल्ट किंवा इनो हे टाकून त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि जास्त वेळ न करता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या प्रोसेसमध्ये इनो टाकल्यानंतर जास्त वेळ न करता लगेचच हे बॅटर मोल्डमध्ये टाकायचं. त्यामधले एअर बबल सेटल व्हायसाठी थोडंसं टॅप करायचं. वरतून थोडंसं लाल मिरची पावडरने त्याला गार्निश करायचं आणि प्रीहीट झालेल्या कढईमध्ये मोल्ड ठेवून द्यायचा. त्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटासाठी आपण वाफ काढणार आहे. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. 15 मिनटानंतर मी चेक करून बघते. टूथपिक टाकली आहे आणि ती क्लीन आहे, याचा अर्थ ढोकळा आपला व्यवस्थित झालेला आहे. आता आपण ढोकळा थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत फोडणीसाठी कढीपत्ता, मोहरी, तीळ आणि कोथिंबीर. पॅनमध्ये तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी ॲड करायची. मोहरी थोडी तळतळली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडेसे तीळ टाकायचे आणि लगेचच थोडीशी कोथिंबीर टाकायची. ढोकळा थंड झालेला आहे. ह्याच्या कडाने ह्याला सैल करून घ्यायचं. त्यानंतर सगळ्या बाजूने त्याला कट्स मारायचे. ज्या शेपमध्ये तुम्हाला कट करायचं असेल तुम्ही करू शकता आणि आपलं तयार असलेला तडका सगळीकडे ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि आपला लुसलुशीत असा मटार ढोकळा तयार आहे. तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा देऊ शकता. पौष्टिक आणि लवकर बनणारा आणि टेस्टी पण. तुम्ही बघू शकता जाडी किती छान आली आहे आणि किती सॉफ्ट झाला आहे. तुम्ही पण खा, तुमच्या मुलांना पण खायला द्या. अशाच नवीन नवीन आणि टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खात पीत राहा. एन्जॉय.